नमस्कार. रामकृष्ण हरी. मित्रांनो, सध्या समाजामध्ये आपण वावरत असताना एक स्वर आपल्याला ऐकायला येतो की जो स्वर असा आहे की समाजामध्ये मान सन्मान राहिला नाही. आता मान सन्मान हा समाजामधला गेला कुठं असा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण झाला असेल आणि होऊ शकतो. मग हा मान सन्मान गेला कुठं बरं का, त्याचा शोध कसा घेता येईल आणि पुन्हा त्याला प्रेम देऊन समाजामध्ये परत कसा आणता येईल असा एक विचार, असं एक चिंतन या निमित्तानं करणं मला एक महत्त्वाचं वाटतं. आता मान सन्मान समाजाबद्दल गेला कसा हा सर्वप्रथम विचार करणं महत्त्वाचं आहे. खरं म्हणजे मान सन्मान ही संकल्पना जी आहे ती फक्त केवळ घेण्याची वस्तू आहे असं नाही, तर मान सन्मान ही देण्या घेण्याची एक प्रक्रिया आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मान सन्मान देत असताना किंवा मान सन्मान करत असताना जात, धर्म, पंथ, पक्ष, वय याचा कुठलाही विचार व्यक्तीने करायला नको. सर्वप्रथम हे समजून घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेला ह्या सर्व गोष्टीचा विसर आपल्याला पडेल आणि याचा विसर पडल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीने मान सन्मान अपेक्षित आहे तसाच तो पुढच्या व्यक्तीला सुद्धा मान सन्मान अपेक्षित आहे, हे जोपर्यंत आपल्या सर्वांना कळणार नाही तोपर्यंत समाजातून मान सन्मान जो रुसून गेलेला आहे त्याला आपल्याला परत आणता येणार नाही. तर सर्वप्रथम आजपासून आपण एक गोष्ट लक्षात घ्या, मान सन्मानासाठी इतरांकडनं अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण इतरांना मान सन्मान द्या. इतरांच्या सद्गुणाचं कौतुक करा, इतरांना प्रेरित करा, इतरांच्या कार्याचा गौरव करा, म्हणजे त्याचा मान सन्मान करा. आणि हे शक्य झालं नाही, एखाद्या व्यक्तीच्या कार्याची, गुणाची कल्पना जर तुम्हाला नसेल तर तो व्यक्ती आपल्या समोर जात असताना नमस्कार, राम राम, रामकृष्ण हरी, जय भीम अशा प्रकारचे जे आदरयुक्त शब्द आहेत ज्यांनी आपण आदर व्यक्त करू शकतो, सन्मान व्यक्त करू शकतो, तशा प्रकारचा शब्दाचा प्रयोग करायला शिका. एक वेळ असं होईल की तुम्ही एकदा, दोनदा, तीनदा त्याला नमस्कार म्हटल्यानंतर तो नमस्कार म्हणणार नाही, पण चौथ्यांदा असं होईल की तुम्ही नमस्कार म्हणण्याच्या अगोदर तो व्यक्ती तुमच्याकडे पाहिल्यानंतर नमस्कार असे म्हणेल. आणि ही संकल्पना जी तेव्हाच तुम्हाला प्राप्त होईल ज्या वेळेला तुम्ही स्वतः इतरांचा मान सन्मान करणार, त्यावेळेला पुढचं व्यक्ती किंवा पुढची माणसं तुमचा सुद्धा मान सन्मान करतील. हा मान सन्मान आपल्याला करत असताना इतरांच्या भल्याच्या संदर्भात विचार करणं महत्त्वाचे आहे. इतरांची जी प्रगती आहे ती प्रगती सुद्धा आपल्याला सहन होणं महत्त्वाची आहे. या सर्व गोष्टीमधून आपल्यामध्ये मान सन्मानाची प्रवृत्ती निर्माण होईल, वृत्ती निर्माण होईल. आणि जेव्हा निर्माण होईल त्यावेळेला आपण इतरांचा मान सन्मान करू. आणि इतरांचा मान सन्मान करत असताना त्या व्यक्तीला तुमच्या दिनचर्येमधून, तुमच्या रोजच्या वागण्यामधून असं वाटेल की आपणही इतरांचा मान सन्मान करावा आणि पुढचा व्यक्ती तुमच्यापासून मान सन्मानाला सुरुवात करेल. तर मित्रांनो, मान सन्मानाला समाजामध्ये पुन्हा परत राहायचं असेल तर व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती असतील, कनिष्ठ व्यक्ती असतील, लहान मुलगा असेल, ज्येष्ठ मंडळी असेल, या सर्वांचं आदर करायचे आहे. प्रत्येकाच्या भावना समजून घ्यायच्या आहे. एखादा व्यक्ती रिॲक्ट होत असेल याचा अर्थ काय, तशी परिस्थिती असल्यामुळे तो रिॲक्ट होतो. त्याच्या मनामध्ये खरंच आपल्याविषयी राग आहे का, द्वेष आहे का, की आपल्याला अपमान करण्याचा भाव असतो, हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. सारासार विचार करून आपण समाजामध्ये आजपासून खऱ्या अर्थाने मान सन्मानाची पेरणी करण्यासाठी तत्पर होणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. या अनुषंगाने इथे मला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा शुभेच्छा राहतो. विश्व स्नेह का ध्यान धरे, सब का सब सन्मान करे. या पद्धतीने आजपासून आपण सर्वांचा सन्मान करूया, मान सन्मान करूया आणि पुन्हा एकदा समाजामधून दूर गेलेला मान सन्मान पुन्हा प्रेमाने, आपुलकीने, स्नेहाने समाजामध्ये परत आणूया. रामकृष्ण हरी. जय.